नमस्कार मित्रांनो, कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची कहाणी आहे वासनांध आणि विश्वासघातकी दोन नातेवाईकांची, जिथं नात्याचं रक्षण करणं विसरलं गेलं. मुख्य पात्र आहेत विनोद, 34 वर्षीय नोकरी करणारा विवाहित तरुण, स्वाती त्याची पत्नी, संदीप स्वातीच्या बहिणीचा नवरा, प्रिया संदीपची बायको. स्वातीची बहीण प्रिया आणि प्रियाचा नवरा संदीप पुण्याला राहत होते. एकदा संदीप आणि प्रिया सुट्टीनिमित्त स्वातीच्या घरी राहायला आले. दोन्ही जोडपी एकत्र राहत होते. त्यांचं एकत्र जेवण, एकत्र फिरायला जाणे, हसणं, गप्पा मारणं एकत्र सुरू झालं. पण संदीपचं लक्ष स्वातीवर होतं. तो स्वातीकडे आकर्षित होऊ लागला होता. दोघांच्या नजरेचा खेळ चालू झाला. एका रात्री जेवण झाल्यावर स्वाती एकटीच बाहेर भांडी धुत होती आणि संदीप तिच्या मागे उभा राहिला आणि तिला म्हणाला, स्वाती, तू खूप बदलली आहेस. तू खूप सुंदर दिसतेस आता. स्वाती हसून नजरेने त्याला दूर करत म्हणाली, जरा जपून बोल संदीप, घरात सगळे आहेत. स्वाती पण संदीपकडे आकर्षित होऊ लागली होती. एक दिवस घरात कोणी नव्हतं. स्वाती कपडे वाळत घालत होती आणि संदीप मागून आला. त्याने हात तिच्या कमरेत घातला. अनावधानानं स्वाती मागे वळून थांबली. स्वाती बोलली, नाही संदीप, थांब, असं काही करू नकोस. पण त्याचे हात तिच्या केसातून फिरले. तिचे ओठ थरथरले आणि त्यांनी एकमेकांना बिलगून एक दीर्घ चुंबन घेतलं. संध्याकाळी घरात कुणीच नव्हतं. स्वातीचा नवरा कामावर गेला होता आणि प्रिया बाजारात. स्वातीने हलकीशी गुलाबी रंगाची साडी नेसलेली. संदीप तिला मिठीत घेतो. ते हळूहळू बेडवरती जातात. बेडवरती त्यांचं चुंबन, एकमेकांच्या शरीर गुंतणं, हे योग्य आहे का, स्वाती विचारते. संदीप फक्त तिच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो, हे क्षण आपले आहेत, जगू दे ना. कपडे अलगद बाजूला होतात. हळूहळू शरीरांची जवळीक आणि त्या रात्री दोघांनी मर्यादा ओलांडल्या. विनोदला सगळं काही वेगळं वाटायला लागलं. तो बायकोच्या फोनमध्ये एका रात्री गुड नाईट जान असा मेसेज पाठवणारा होता संदीप. एका संध्याकाळी विनोद कामाला जायचं नाटक करतो, पण तो कामावर जात नाही. विनोद अचानक घरी लवकर परततो आणि बघतो संदीप आणि स्वाती एकत्र अर्धनग्न त्याच्याच बेडवर. तो रागात, स्वाती, तू माझ्यावर विश्वासघात केलास. विनोदचा आवाज थरथरत असतो. तो संदीपला मारायला धावतो, परंतु तो थांबतो. तो थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देतो. स्वाती रडत राहते. तिची बहीण तिच्याशी संबंध तोडते. संदीपवर गुन्हा दाखल होतो. विनोद घटस्फोटाची नोटीस पाठवतो. मित्रांनो, नाती पवित्र असतात, पण जेव्हा वासनेचा अंधार डोकं वर काढतो तेव्हा सगळं उद्ध्वस्त होतं. आपण काय शिकलो या कहाणीतून खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.